नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर SRPFमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे, ज्यांचं ग्राउंड कंप्लीट झालेलं आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण लेखी परीक्षेला उपयोगी पडतील असे प्रश्न, जे परीक्षेला रिपीट होतात, असे सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. आणि त्याच सिरीजचा आज आपला 8वा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, त्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचे काही प्रश्न घेतलेत, काही तुमच्यासाठी सोडलेत आणि त्यानंतर परत GKचे वगैरे एकत्रित स्वरूपात जे महत्त्वाचे असतील ते सर्व प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. ओके, सो आजच्या या सिरीजचा पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल, सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्याकडं 6 असे सराव पेपर्स आहेत. ओके, जे की सगळ्यात महत्त्वाचे सराव पेपर आहेत, जे 2024 साठी बनवण्यात आलेले आहेत. ओके, म्हणजे 2024 सालासाठी बनवण्यात आलेले होते आणि हे तुम्हाला 2026 साठी सुद्धा उपयोगी पडतील. ओके, 2024च्या परीक्षेत जवळपास 25+ प्रश्न या सराव पेपरमधून आलेले आहेत. त्यामुळं लवकरात लवकर हे सराव पेपर घ्या आणि सोडवा. माझा हा नंबर आहे आणि हे सराव पेपरची फी सुद्धा आहे. ओके, परवडेल अशी फी आहे. सो आणि याच्यातून खूप सारं तुमचं सराव त्या ठिकाणी होईल, खूप सारे प्रश्नसुद्धा कव्हर होतील. सो लवकरात लवकर हस्तगत करून घ्या, शेवटच्या दिवसामध्ये हे सोडवा. आता बघा, आता हे जे काही आज आपण प्रश्न पाहणार आहोत ते सर्व PYQ प्रश्न आहेत, म्हणजे आलेले प्रश्न. आता इथं बघू शकता, पहिला प्रश्न काय म्हणतो, 5, 9, 17, 33 आणि काय आहे 65. जर इथं तुम्ही व्यवस्थित बघलात, ओके, 5 मध्ये 4 ॲड केलं तर 9 येतं. इथं लिहा 5 मध्ये 4 बरोबर 9 येतं. ओके, परत 9 मध्ये 8 ॲड केलं तर किती येतं? ओके, 17 येतं. ओके, त्यानंतर 17 मध्ये परत 16 ॲड केलात तर किती येतं? हे 17 मध्ये हे 16 ॲड केला तर 33 येतं. त्यानंतर या 33 मध्ये 32 ॲड केला तर किती येतं? 65 येतं. म्हणजे त्यांनी काय केलं की या अंकामध्ये पुढचा याच अंकापेक्षा कमी असलेला अंक प्लस करून त्यांनी हे काय आणलं? उत्तर आणलं. ओके, इथं 65 आलं. त्याच पद्धतीने इथं हे जे 65 आहे इथं घ्या आणि 65 पेक्षा एक लहान 64 बरोबर तुमचं उत्तर किती यायला पाहिजे? 129. ओके, तर 129 उत्तर आहे का? पाहून घ्या. जवळपास ऑप्शन नंबर ए आपलं हे काय झालं? उत्तर. ओके, सो सिंपल असतात प्रश्न, काहीही अवघड नाही आहेत. फक्त तुम्हाला कळालं पाहिजे की नेमकं कुठल्या पॅटर्नचा हा प्रश्न येतो आणि नेमकं तो प्रश्न कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचा हे तुम्हाला कळावं लागेल. आणि हे तुम्हाला जे काही 6 सराव पेपर्स आहेत यातून कळून जाईल. जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर सराव करा. अगदी कमी किंमत आहे. ओके, जर सिलेक्शन हवं असेल तर लवकरात लवकर जॉईन करा. ओके, हां, तर बघा दुसरा प्रश्न काय म्हणतो की याच्यामध्ये आता हा एक सर्कल दिलाय, 5 आणि 9 इथं 106, 8, 7 113 आणि 7 आणि 2 इथं x दिले आणि x ची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. ओके, तर परत इथंच या, अजून या ठिकाणी थोडंसं मॅनेज करा. तर आता बघा, इथं 5चा वर्ग घ्या प्लस 9चा वर्ग घ्या बरोबर. आता 5चा वर्ग किती आहे रे? 25 आणि 9चा वर्ग 81. या दोघांची बेरीज किती होईल? 106. म्हणजेच या दोघांचा वर्ग या ठिकाणी घेतलाय. त्याच पद्धतीने इथं घ्या, 8चा वर्ग प्लस 7चा वर्ग बरोबर. आता बघा 8चा वर्ग किती आहे? 64. 7चा वर्ग 49. या दोघांची बेरीज किती होईल? जवळपास 113. ओके, त्याच पद्धतीनं इथं घ्या, इथं दिलंय 7चा वर्ग प्लस 2चा वर्ग. ओके, जसं की 7चा वर्ग 49, 2चा वर्ग 4 आणि या दोघांची बेरीज झाली 53. म्हणजेच इथं तुम्हाला साधी संख्या मालिका त्याच्यावर प्रश्न दिसतात. ओके, याचं उत्तर आलं आपलं 53. या टाईपचे प्रश्न तुम्हाला दिसून येतील. ओके, त्याच्यामुळं जेवढं होईल तेवढं जे काही सोपे प्रश्न असतील ते सगळ्यात अगोदर सोडून टाका. ओके, आणि परत बघायला गेलं आणि इथं काय नेगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जे प्रश्न कन्फर्म येतात ते सगळ्यात पहिलं कन्फर्म सोडवा आणि बाकी जर शेवटी न आलेले काही शिल्लक असतील तर तरीही टिक मार्क करा. ओके,
काही का असेना, तुक्का का असेना लागेल आणि एक एक मार्कसुद्धा मेरिट तुमचं ठरवतो. ओके. आता बघा हा वाला प्रश्न काय म्हणतो की सन 1992चा प्रजासत्ताक दिन रविवारी होता, तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोणत्या वर्षी असेल? हा एक सगळ्यात कॉमन क्वेश्चन आहे. हा एक आहे. त्यानंतर गांधीजींची जयंती आणि शिक्षक दिन तो एक दिवस आहे, त्यावर खूपदा प्रश्न आलाय, त्यामुळं थोडंसं लक्षात ठेवा. ओके. आता जसं की इथं बघायला गेलं तर आपला प्रजासत्ताक दिन कधी असतो, तर प्रजासत्ताक दिन असतो 26 जानेवारीला. ओके. आणि इथं काय दिलं की 1992. ओके. 26 जानेवारी या दिवशी कुठला वार आहे त्यांनी सांगितलं, तर या दिवशी त्यांनी गृहीत दिलं किंवा रविवार आहे या पद्धतीनं सांगितलं. ओके. रविवार आहे. हां. आणि आपल्याला काय विचारलं की बाबा स्वातंत्र्य दिन कधी असतो? स्वातंत्र्य दिन असतो 15 ऑगस्टला. ओके. त्याच वर्षी 15 ऑगस्टला. तर या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी कुठला वार असेल? ओके. वार कोणता हा आपल्याला काढायचा आहे. तर सिंपल आणि साध्या भाषेत काय करायचं, इथून या 26 जानेवारीपासून या 15 ऑगस्टपर्यंत किती दिवस आहेत हे मोजायचं सगळ्यात अगोदर. ओके. तर बघा सगळ्यात पहिलं 1992 हे काय आहे, लीप वर्ष आहे. लीप वर्ष म्हणजे काय की ज्याच्या लीप वर्षामध्ये जो काही फेब्रुवारीचा महिना असतो तो किती दिवसाचा असेल, तो असेल 29 दिवसाचा. ओके. आणि हे लीप वर्ष कसं ओळखतात, तर जे काही वर्ष असेल त्याला 4ने भाग दिला जातो. 4ने जर भाग जात असेल परिपूर्ण, 0 बाकी उरत असेल तर ते लीप वर्ष असतं, हे तुम्ही म्हणू शकता. ओके. जसं की आता तुम्हाला एक एक्झाम्पल वगैरे द्यायची काही आवश्यकता नाहीये. म्हणजे समजा 16 असेल तर याला जर तुम्ही 4ने भाग दिलात तर परिपूर्ण भाग जातो आणि 0 वगैरे बाकी उरते. त्याच पद्धतीनं या 1992ला जर 4ने भाग दिलात तर त्याला परिपूर्ण भाग जाईल, कुठलीही बाकी उरणार नाही. त्याच्यामुळे हे लीप वर्ष होतं. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी जो महिना असतो त्याच्यामध्ये फक्त 29 दिवस असतात. ओके. बाकीचे जे नॉर्मल वर्ष असतात त्यांच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात 28 दिवस असतात. हे सोपं कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. आता बघा 26 जानेवारीपासून ते 15 ऑगस्टपर्यंत आपल्याला डेज कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर सरळ सरळ काय करायचं, 26 जानेवारीपासून म्हणजेच जानेवारीचे किती, जानेवारीचा 31 दिवसांचा महिना असतो, त्याच्यामुळं 26 पासून 31 पर्यंत जानेवारीचे किती झाले, 5 दिवस झाले. ओके. जानेवारीचे. त्यानंतर परत बघायला गेलं तुम्हाला सांगितलं फेब्रुवारीचा महिना 29 दिवसाचा असतो, फेब्रुवारी 29. त्यानंतर मार्च हा महिना किती दिवसाचा असतो, मार्च हा महिना असतो 31 दिवसांचा. ओके. त्यानंतर एप्रिल किती दिवसाचा असतो, शॉर्टमध्ये लिहितो 30 दिवसाचा. ओके. त्याच्यासोबत परत बघायला गेलं तर मे जो असतो, मे तो सुद्धा काय 31 दिवसांचा असतो. त्यानंतर जून घ्या, जून हा 30. त्यासोबत अजून बघायला गेलं तर हेच जुलै हा किती दिवसाचा असेल, जुलै हा असेल 31 दिवसांचा. आणि आपल्याला काय विचारलंय 15 ऑगस्टपर्यंतच, त्याच्यामुळे ऑगस्ट कॅल्क्युलेट नाही करायचं, तर हे ऑगस्टचे 15 दिवस. तर या सर्व दिवसांची बेरीज करा, 5, 29, 34, त्याच्यानंतर इथं 65, 65मध्ये अजून 30 मिळाले 95, 95, 96, परत 126, 156. त्याच्यासोबत अजून बघायला गेलं तर हेच 156मध्ये अजून 31 वगैरे ॲड करा. ते 156मध्ये 31 ॲड केलं तर ऑलमोस्ट 187 होतात. आणि 187मध्ये परत 15 ॲड केलं तर किती येतं, 202. आता हे 202 जे आलंय ना याला डिवाइड करायचं 7ने. आता 7नेच भागाकार द्यायचा, कारण का आठवड्यामध्ये असतात फक्त 7 वार. ओके. हां. आता हे भागाकार वगैरे करा आणि याच्यामधून जी काही तुम्हाला बाकी येते, ओके, तर इथं बघायला गेलं याला भागाकार दिलात पूर्ण तर बाकी तुमची किती उरते, 6 उरते. आणि जी काही ही बाकी उरते, जर तुम्हाला पुढचा वार विचारला, ओके, पुढचा वार विचारला, जसं की
जानेवारीपासून पुढचा वार आपल्याला विचारला आहे, म्हणजेच जानेवारीला रविवार होता, तर याच रविवारामध्ये ओके प्लस 6 दिवस ॲड करायचे. ओके, म्हणजे पुढं 6 दिवस जायचं, जेवढी बाकी उरते तेवढी. जर तुम्हाला मागचा वार विचारला म्हणजे 26 जानेवारी 1992ला हा वार असेल, तर 1991ला कुठला वार असेल याच दिवशी, ते जर विचारायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, जे काही बाकी उरते ती या रविवारपासून मायनस करायचं. ओके, हे लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं. तर रविवारपासून 6वा दिवस बघितलात तर सोमवार पहिला, मंगळवार दुसरा, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार हा जो आहे तो त्या ठिकाणी दिवस येतो आणि आपलं उत्तर जे आहे ते शनिवार या ठिकाणी बरोबर असेल. ओके, सिंपल लॉजिक आहे. एवढं सगळं इन डिटेलमध्ये का सांगतोय, कारण का याच्यावर प्रश्न खूपदा आले आणि तुम्हाला येईल सुद्धा अशी अपेक्षा ठेवा आणि या पद्धतीचे प्रश्न सोडवा. ओके, बाकी बघायला गेलं तर तुम्हाला काय म्हटलं की आग्नेय दिशा उत्तर झाली आणि ईशान्येला पश्चिम म्हटलं, तर पश्चिमचं काय होईल, तर लक्षात ठेवा जे काही ॲक्च्युअलमध्ये पश्चिम दिशा असेल ती काय होईल, आग्नेय दिशा त्या ठिकाणी होईल. ओके, तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. आणि हा काय आहे, कधीही तुम्हाला दिशा नावाचा टॉपिक आला ना तर सगळ्यात पहिलं असं राऊंड वगैरे टाकायचं आणि याच्यामध्ये हेच पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर टाका. त्याच्यानंतर आग्नेय, नैऋत्य, वायव्य वगैरे ज्या काही दिशा असतील त्या ॲड करा. ओके, हां, तर ते त्याच्यामध्ये ॲड करा, उत्तर येऊन जाईल. हे फार त्याच्यासाठी मॅप वगैरे असू द्या. जर समजलं नसेल तर मला कळून द्या, ते मी टाकून देईन. आणि तुमच्यासाठी मी सोडणार होतो प्रश्न, तर तो हा वाला प्रश्न सोडेन. ओके, बघा इथं भागाकार म्हणजे प्लस आहे, मायनस म्हणजे भागाकार, गुणाकार म्हणजे मायनस आहे आणि प्लस म्हणजे गुणाकार. तर खालीलपैकी समीकरण सोडवा. सिंपल पद्धतीनं काय करायचं, जशास तसं मांडणी करून घ्या. ओके, 64 गुणाकाराचं दिले, गुणाकार म्हणजेच काय आहे, मायनस आहे, -4 करा, हा कंस बंद करा. आणि इथं मायनस दिले, मायनस म्हणजेच काय आहे, भागाकार करा. ओके, मायनस म्हणजे भागाकार, ॲज इट इज. इथं 15 घ्या आणि बेरजेसाठी काय वापरलंय, कुठं आहे, प्लस म्हणजेच गुणाकार, गुणिले किती करा, 2 करा. ओके, आणि भागिले काय करा, 5 अधिक 9 आहे, अधिक म्हणजेच गुणाकार आहे, 5 गुणिले 9 करा. ओके, त्याच्यानंतर गुणिलेला काय म्हटलं, गुणिले म्हणजेच मायनस, 9मधून हेच 3 येईल. ओके, आणि परत इथं गुणिले आहे, परत इथं मायनस करा, 14 आणि भागिलेला काय म्हटलं, प्लस म्हटलं. ओके, तर हे तुमचं नवीन समीकरण तयार होईल. याचं मला उत्तर सगळ्यांनी कमेंट करा. ओके, उत्तर कमेंट करा, परत सांगतोय उत्तर कमेंट करा. हा तुमच्यासाठी सोडतो आणि बाकी खूप सारे आहेत तेही आपण थोडं पुढं बघूयात. ओके, आता बघा इथं साध्या सोप्या भाषेत विचारले की एका शेतात काही गायी आणि काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या पायांची संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या किती आहे, 26. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती असतील. तर सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला सांगतो, सगळ्यात पहिलं जे दिले त्याचं समीकरण बनवून घ्या. ओके, किंवा जी काही तुम्हाला माहिती या ठिकाणी दिलेली असेल प्रश्नामध्ये, तर सगळ्यात पहिलं ती माहिती तुम्हाला ॲक्वायर करायचे. बघा आता आपल्याला गायींची संख्या माहिती आहे का, नाही. गुराखींची संख्या माहिती आहे का, नाही. परंतु समजा गायी एवढी आहेत, माणसं एवढी आहेत, आता दोघांना पण डोकं एकच असेल, त्याच्यामुळं इथं आपल्याला काय दिलं, डोक्यांची संख्या इथं लिहून घ्या. ओके, हां, हे गायी आहेत, गायींची डोके, ही वाय म्हणजे कोणाची डोके, गुराख्यांची. ओके, अजून काय म्हटलं की गायींच्या आणि गुराख्यांच्या पायांची संख्या. आता गायीला किती पाय असतात, 4 पाय असतात. ओके, आणि गुराख्यांना किती पाय असतात, 2 पाय असतात. त्याच्यामुळं हेच जेवढे गुराखी असतील त्याला जर 2 गुणाकार केला तर तुम्हाला एकूण गुराख्यांची संख्या किंवा त्यांच्या पायांची संख्या वगैरे मिळते. तर यांची पायांची संख्या किती दिली, 98. ओके, आता हे तुम्हाला समीकरण मिळालं. तर याच्यामध्ये काय करायचं, एक हा जो आहे, आता इथं तर कुठला तर कॉमन अंक वगैरे घेऊन यांना समीकरण सेम करायचं, किंवा हे 2ने जर गुणाकार केला तर इथं 2y 2x होतं. ओके, आणि इथं 52 होतं, म्हणजेच आपल्याला वजाबाकी वगैरे करायला सोपं जातं. त्याच्यामुळं हे जे पहिलं समीकरण आहे याला 2ने गुणाकार करा. ओके, तर बघायला गेलं तर पाहून घ्या याच्यामध्ये ॲज इट इज. इथं बघा काय येईल,
याला जर 2 पूर्ण समीकरणाला 2 गुणाकार करावं लागेल. ओके, तर इथं 2 ने गुणाकार केलं 2x ला 2x येईल. परत 2 ने y ला गुणाकार केलं 2y येईल. त्यानंतर 26 ला जर गुणाकार 2 ने केलं तर 52 येईल. ओके, तर ते त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करा. आता इथं बघायला गेलं तर आता हे जे समीकरण आलंय, हे समीकरण काय करा, या समीकरणातून हे समीकरण वजा करा. ओके, तर इथं 4x मधून 2x गेलं, किती उरेल, तर जवळपास एक 2x उरतील आणि हे कटून जाईल. ओके, 2y गेलं म्हणजे 0 राहिलं, गृहीत धरा अथवा नका. आणि 98 मधून जर तुम्ही 52 काढून टाकलात तर किती येईल, 46 येईल. ओके, 46 घ्या ॲज इट इज. आणि हेच आता हे 2x आहे ना, तर हे 2 इकडं जाईल म्हणजे भागाकारात जाईल तेच. आणि हे जर भागाकार केला तर एक्सची व्हॅल्यू काय येईल तुमची, 46/2 केला तर किती येईल, 23 येईल ना. हा, आणि एक्स आपण कशाला गृहीत धरलं, गायींना. ओके, म्हणजेच गायी किती आहेत, 23. आणि म्हणजेच गायी 23 असतील म्हणजे यांच्या डोक्यांची संख्या सुद्धा 23च असेल. आणि टोटल डोके किती आहेत, 26 आहेत. तर 23 जर गायींची असतील तर बाकीचे उरलेले 3 कोणाचे असतील, गुराख्यांची. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला मिळालं 23 आणि 3 हे समीकरण आपल्याला मिळालं. तर हे त्याची उत्तरं आहेत. आणि तुम्हाला सांगतो, हे जे काही सांगत आहे हे तुम्हाला कुणीही सांगत नाही. 99% याच टाईपचे किंवा यातलेच प्रश्न येतील, फक्त याच्यामध्ये अंक बदलला जाईल. त्याच्यामुळं काळजीपूर्वक सगळ्यांनी कळा. ओके, आता इथं बघायला गेलं तर काही प्रश्न आहेत. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी कमीत कमी वय किती लागतं, तर लोकसभा ज्या वेळेला विचारलं जाईल 25 वर्ष लक्षात ठेवा. राज्यसभा ज्या वेळेला विचारलं जाईल त्यावेळेला काय लक्षात ठेवा, 30 वर्ष. ओके, 35 वर्ष कुठं असतं, राष्ट्रपतीला. ओके, राष्ट्रपती म्हणा, राज्यपाल वगैरे म्हणा, ते आहे. हे त्याचं ॲड करून द्या. आणि अजून एक सांगतो, लोकसभेचे सदस्य किती आहेत असा प्रश्न येतो. जवळपास आपल्या महाराष्ट्रातून 48 सदस्य लोकसभेवर निवडले जातात. त्यानंतर राज्यसभेवर जवळपास 19 निवडले जातात. हे लक्षात ठेवा. ओके, हे काही महत्त्वाचे आकडे आहेत, याच्यापैकीच तुम्हाला येईल प्रश्न. परत अरुणाचल प्रदेशाची राजधानी वगैरे इटानगर जी आहे ती अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे. यासोबत हा एक करंट अफेअर आहे, सोडून द्या. हा एक 2024चा पेपर आहे, त्याच्यामुळं हा घेतला आहे. ओके, परत स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कोणी लिहिलं, तर हे जे पुस्तक आहे ते स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ऑप्शन नंबर डी. ओके, बाकी महात्मा गांधीजींची पुस्तकं आहेत, राजाराम मोहन रॉयची आहेत, त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांची खूप सारी महत्त्वाची फेमस पुस्तकं आहेत, त्यांच्याबद्दल थोडी माहिती काढा. ओके, परत चांदीचं रासायनिक नाव अर्जेंटेम. ओके, एजी वगैरे म्हणून ओळखलं जातं. युक्रेन देशाची राजधानी काय आहे, कीव आहे. ओके, कीव जी आहे ती युक्रेन देशाची राजधानी आहे. परत बघायला गेलं मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आहेत. व्हिडिओ जरी लांब होत असला तरी महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळं सगळ्यांनी काय करा, प्रॅक्टिस वगैरे करा किंवा प्रश्न वगैरे पाठांतर करा. तर याच्यामध्ये बघा, जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. तर वाक्यातील सर्वनामाचा प्रकार, सर्वनामाचे खूप सारे प्रकार म्हणजे काय, ऑलमोस्ट एक 5 प्रकार आहेत. ओके, ज्या वेळेला जो, तो, ओके, अशा पद्धतीची येतात ना, तर या सर्वनामाची प्रकार संबंधित सर्वनाममध्ये येतात. ओके, जो, तो. ओके, हा, त्या पद्धतीनं. त्यासोबत दर्शक सर्वनाम म्हणजेच काय, ते, त्या वगैरे, म्हणजे दुसऱ्यांना दर्शवून सांगतात वगैरे. ओके, ते तुम्ही ॲड करा. थोडंसं बघा, हे टॉपिक क्लिअर नसतील तर करून घ्या शेवटच्या काळात. परत रीती वर्तमान काळाचं वाक्य, रीती वर्तमान काळामध्ये काय असतं की क्रिया सतत चालू असते. ओके, तर इथं बघा, रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखा म्हटलंय, तर मी लेखन करीत असतो. ओके, मी लेखन करीत असतो, हे काय येईल, रीती वर्तमान काळाचं. आता हा वाला प्रश्न काय तुमच्यासाठी सोडलाय, याचं सुद्धा उत्तर कमेंट करा. ओके, हां, सोडतो मी तुमच्यासाठी, फक्त कमेंट करा. परत त्या दोघांमध्ये तू पडू नकोस, अधोरेखित अव्ययाचा प्रकार. बघा इथं मध्ये याला अधोरेखित आहे आणि हा कुठला आहे की शब्दाला जोडून आलाय, शब्दयोगी हा अव्यय आहे. ओके, तर ते आहे त्याच्यामध्ये ॲड करा. परत तस्मात हे कोणत्या प्रकारचं उभयानवी अव्यय आहे, तर हे परिणामबोधक
असलेलं हे उभ्यानव्य अव्ययाचा प्रकार आहे आणि शाब्बास खालीलपैकी कोणते अव्यय आहे तर हे केवल प्रयोगी आहे. ओके, हा या पद्धतीनं ते अव्ययाचे प्रकार वगैरे आहेत. तर आशा करतो सगळे तुम्हाला कळालं असेल. जर सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. याच पद्धतीचं विश्लेषण, याच पद्धतीचे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सांगितले जातात. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.